नमस्कार, मी राधा गर्दे. मनस्पर्शी साहित्य परिवाराचे मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार दादा यांच्या वाढदिवसानिमित्त एक भव्य काव्य स्पर्धेत मी आपली एक बालकविता सादर करीत आहे, जिचे शीर्षक आहे हत्ती दादा. हत्ती दादा, हत्ती दादा, थांब जरा थांब. हत्ती दादा, थांब जरा थांब. केवढे जाडे पाय आणि एवढे मोठे कान. केवढे जाडे पाय आणि एवढे मोठे कान. चार चार पाय पण हातच नाही तुला. चार चार पाय पण हातच नाही तुला. आणि चालतो कसा जणू झुलतोय झुला. किती जाड रे तू, काही करत नाहीस का? अरे किती जाड रे तू, काही करत नाहीस का? जंक फूड खायचं नाही, आई सांगत नाही का? जंक फूड खायचं नाही हे आई सांगत नाही का? सोंड म्हणजे नाक आहे हे खरं ना? सोंड म्हणजे नाक आहे हे खरं ना? मग शिंक आल्यावर ती दाबतो कशी ते सांग ना. शिंक आल्यावर ती दाबतो कशी ते सांग ना. अरे एवढ्या मोठ्या अंगावर एवढीशी शेपूट. एवढ्या मोठ्या अंगावर एवढीशी शेपूट. आणि हलवतोस कशी तू लुटपुट लुटपुट. हलवतोस कशी तू लुटपुट लुटपुट. मला वाटतं हत्ती दादा, तू रोज आंघोळही करत नाहीस. मला वाटतं रोज तू आंघोळही करत नाहीस. घाण वास येतो आणि कातडही करडं राहील. घाण वास येतो आणि कातडही करडं राहील. असं करू नकोस. असं करू नकोस, नाहीतर मोठा होईल बाऊ. असं करू नकोस, नाहीतर मोठा होईल बाऊ. शाण्यासारखा रोज तू कर नाहू नाहू. अरे शाण्यासारखा रोज तू कर नाहू नाहू. आता हत्ती दादा एक शेवटचं सांगते, ते तरी ऐका. अबर सबर कमी खा. अबर सबर कमी खा. आणि हे बारीक बारीक डोळे आहेत ना, ते उघडून सगळ्यांकडे बघा. आणि आपले हे बारीक डोळे उघडून सगळ्यांकडे बघा. माझी कविता आपल्याला कशी वाटली? कविता आवडली असल्यास मनस्पर्शी साहित्य समूहाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मला जिंकवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये सुस्पष्ट प्रतिक्रिया द्या. आणि हो, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.